बनले असतील तर तुमच्या ठिकाणी जीवन मारून चालवण्याचं काम झाले आणि जीवन मारून चालवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि मग तुमचं आमचं कर्तव्य ठरतं की भारतीय जनता पार्टीला तुम्ही निवडून द्यावा याला 15 तारखेला केव्हा याची असं म्हणत आपण त्यांना प्रचंड मताला निवडून द्यावं तुमचं कर्तव्य. इथल्या काही समस्या आहेत नक्की कोणा दिला महिलांचा संरक्षणाचा काही प्रश्न आहे नवीन पाणी पुरवठा काही प्रश्न आहे स्वच्छ शहर याचा काही प्रश्न आहे नियोजित वाहतूक आधुनिक नागरी सुविधा त्यांचा प्रश्न आहे आणि प्रश्न सोडवायचे असतील तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही पण येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावा एवढी विनंती मी तुमच्या समोर करतो. अटल बिहारी वाजपेयी यांचं त्या काळातील एक वाक्य होतं ज्या काळामध्ये इथं दुसरे राज्य करत होते त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी असं म्हणले होते अंधेरा हटेगा सूरज निघलेगा और कमल खिलेगा निश्चित पद्धतीनं त्या देशामध्ये परिवर्तनाचा वारा पाहिजे आणि आपला कमलाचा पंतप्रधान झाला आणि मुख्यमंत्री देखील कमलाचा झाला आणि या ठिकाणी याचबरोबर आता नागपूरमध्ये देखील कमलाचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही त्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये तुम्हाला सर्वांना सामील व्हायचं. मित्रो या ठिकाणी आजच्या काळामध्ये लोडशेडिंग व्हायची आणि लोडशेडिंगच्या काळामध्ये लोकांनी त्या ठिकाणी विद्रोही गाणं तयार केलं लोडशेडिंगला लावा आणि या ठिकाणी वरचे वगैरे लोडशेडिंगच्या विरोधामध्ये बोलायला लागले आणि लोडशेडिंगला लावा जर करायचं असेल लोडशेडिंग बंद झाली तर आज सोलापूरच्या टनल दिले जातात त्याच्यामध्ये सबसिडी दिली जाते तुमच्या वीज बिल देखील कमी झालेले माफ वीज बिल तुम्ही वीज दुसऱ्याला देखील देऊ शकता त्या सोलार टनलच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात मदत होण्यात जायचं काम करते. पण एवढा योजना सरकार तुम्हाला देत असेल एवढं सरकार तुमच्यासाठी काम करत असेल तर देखील आणि नेतृत्व भारतीय जनता पार्टीला तुम्ही निवडून देणार काम